स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। मी आज गुलाबजामुन बनवणार आहे। पॅकेटचं आणले मी, मावा नव्हता माझ्याकडे, भेटला नाही। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पहिले सबस्क्राइब करा। मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते। आणि मी पीठ मळून घेतले चांगलं, थोडंसं पाणी टाकलंय, थोडंसं दूध टाकलंय आणि बराच वेळ मळलंय मी हातावर चांगलं। आणि आपल्याला असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे ते। हे बघा, याने खाल्लंय एक पटकन, कोणाचंही लक्ष नव्हतं, पटकन तोंडात टाकला कच्चाच। आणि मला मदत करू लागतात दोघे जण, हात स्वच्छ धुवायला लावले होते यांना। आणि मध्ये मध्ये करत असतात नेहमी कामामध्ये लुडबुड। आवडलं तर नक्की लाईक करा, सांगा मला कसे झाले तर। विलायची टाकली आहे मी 2-3 टेस्टसाठी। आणि मी अर्धा किलो साखर टाकली आणि 1 लिटर पाणी असेल, हे अंदाजानेच टाकलं होतं। आणि मी आता कढईमध्ये तेल गरम करणार आहे। मी तेल गरम झालं की एक एक सोडून घ्यायचं आहे आपल्याला। तेलामध्ये टाकल्यावर फुगतात, थोडेसे मोठे होतात ते। आपल्याला एकदम आकाराने छोटे बनवून घ्यायचे आहेत। आणि इथं थोडे थोडे तेल आपल्याला हाताला भाजणार नाही, अशा पद्धतीने थोडे थोडे सोडायचे। आणि एकदम मंद गॅसवर आतून भाजले जातील असे गॅसवर भाजायचे आहेत आपल्याला, आतून तळून घ्यायचे। आणि हे बघा, मधून पण तळला गेला, हा चिकट लागत नाही बिलकुल, एकदम भाजले गेलाय चांगला। आणि असे गुलाबी रंगावर, याला दम निघत नाही होस तर खायला घेतलं, लगेच खाऊन बघतो, छान झालं, आवडलं त्याला। आणि आता पाक गरम आहे तोवरच आपण पाकात टाकून घ्यायचे। गरम पाकातच टाकून घेतलेत मी, 1 तासामध्ये लगेच भिजतात। आणि वरचे वर आपल्याला थोडे थोडे करून असे तळून घ्यायचे सगळे। आणि मी सगळे पाकात टाकून घेतले ते। अर्धा किलोचं पॉकेट होतं ते, त्याच्यामध्ये अंदाजे 100 होतात गुलाबजामुन। असं घरामध्ये पोरांना आवडतं कधी कधी खायला। तर हे बघा, 1 तासातच भिजलेत पूर्ण, एकदम चांगले मऊ झालेत, रसरशीत छान पाक पिलेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। मी आता सगळ्यांना वाढून घेणार आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।